आला का पोरा आणि असं तोंड करून म्हशीच्या ढुंगणावानी केलं. तुम्ही असंच करता बा यार. पहिलेच मला लई पेपराचं टेन्शन आहे यार आपाजी, आणि तुम्ही असं म्हणता म्हशीच्या ढुंगणा आणि म्हणता मी नाही यार. अरे पोरा मग तू रडू काऊन राहिला? यार आप्पाजी मला पेपरचं लई टेन्शन आलेलं आहे. एक तर माझा अभ्यास झाला नाही आणि माझ्या डोळ्यासमोर पेपर आला का मला डायरेक्ट फिट आल्यासारखं वाटतं. अभ्यास नाही झाला मग एवढ्याच सतत तू का उपटात होता का? असं नका बोला आप्पाजी. एक तर पहिलेच मला टेन्शन आलं, नाही तर मरतो आता मी. हो पोरा तू मरू नको, त्याच्यापेक्षा आहे ना तू कॉप्या कर. आप्पाजी कॉप्या नाही करू शकत यार. मास्टरने एवढं स्ट्रिक्ट करून ठेवलेलं आहे सेंटर. पार ढुंगणा मागे पुरे कॅमेरा लावून ठेवलेला आहे. काहीच नाही करू शकत. इकडे तिकडे पाहू बी नाही शकत. बरं असं आहे का, एक काम कर तू मास्तरला फोन लावून दे, मग मी बोलतो त्याच्या सोबत. हो आजोबा तुम्ही बोला, मी फोन लावून देतो. हॅलो मास्तर. हा बोला ना. हो आमच्या अक्षयकडे थोडं लक्ष द्या, त्याला ना थोडा इकडे तिकडे पाहू देत जा. इकडे तिकडे पाहू देत जा म्हणजे? अरे इथं पेपर चालू आहे, मजाक थोडी चालू आहे. अहो अभ्यास नाही झाला त्याचा. तर मग आम्ही काही करू शकत नाही. इथं ऑलरेडी चारी बाजूनं सीसीटीव्ही लागलेले आहे आणि त्या सीसीटीव्ही मध्ये पोट्टे का करते हे चेक करायसाठी टीव्ही पाशी 5-6 माणसं रोजानं लावलेले आहे. अहो मास्तर तुम्ही मला थोडं ऐकून घ्या. आता जर तुमच्या टायमाला एवढं जर स्ट्रिक असतं तर तुम्ही आता मास्तरच्या ऐवजी बाजारात केळं ऐकत असते. नापास नाही.